रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी संत सावता महाराज देवस्थान ट्रस्ट आळेफाटा वडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे देवस्थानच्या वतीने 2026च्या दिनदर्शिकेचं प्रकाशन या ठिकाणी वडगाव आनंदचे विद्यमान उपसरपंच गणेशजी भुजबळ, त्याप्रमाणे पिंपळवंडी गावचे विद्यमान उपसरपंच मयूर शेठ पवार आणि आमच्या वडगाव सर्वच संस्थांचे पदाधिकारी, त्यामुळे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष सुरेश शेठ गडगे, त्याचप्रमाणे वडगाव आनंद सोसायटीचे चेअरमन पिंपळ शेठ पवार, सर्वच ग्रामपंचायत असतील, ग्रामस्थ असतील, यांच्या उपस्थितीमध्ये आज हा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. तसं जर पाहिलं तर देवस्थानच्या वतीने या ठिकाणी हे 4थं वर्ष आहे की कॅलेंडर प्रकाशित करत आहोत. खास करून वडगाव आणि पंचक्रोशीतील जी काही धार्मिक स्थळे आहेत त्या स्थळांचा किंवा त्यांच्या तिथींचा उल्लेख या कॅलेंडरमध्ये केला जातो आणि हे कॅलेंडर गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत, घरापर्यंत पोहोचवण्याचं काम देवस्थानच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येतं. खास करून कॅलेंडर छापाईसाठी परिसरातील व्यापारी मंडळी असतील, त्यांच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातींच्या माध्यमातून ही कॅलेंडर छपाई होत असते आणि म्हणून सर्व जाहिरातदारांचं प्रथमतः मी देवस्थानच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या दातृत्वामुळे खऱ्या अर्थानं हा कॅलेंडर प्रकाशित सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचप्रमाणे हे कॅलेंडर प्रत्येकाला घरपोच तर मिळेल वडगावमध्ये सर्व ग्रामस्थांना. आणि दुसरी गोष्ट अशी की येणारं जे नवीन वर्ष जे आहे 2026 हे आपणा सर्वांना सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि आनंदाचं जावं अशी या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मनोकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.